नमस्कार, मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत. आज राज्याच्या इतिहासामध्ये एक मोठा निर्णय आला, तो म्हणजे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती. जवळपास 30 वर्ष जुनं हे प्रकरण होतं आणि माणिकराव कोकाटे यांच्या बाजूने जी बाजू लढली, जे वकील आहेत भिडे सर आपल्यासोबत. सर, लोकमतमध्ये आपलं स्वागत. 30 वर्ष जुनं प्रकरण, शिक्षा भेटली आणि तुम्ही आज जो युक्तिवाद केला कोर्टात, स्थगिती मिळाली, काय आपल्या भावना? नाही, आता वकील म्हणून माझ्या भावना खूप चांगल्या आहेत. कारण माझं जे आर्ग्युमेंट झालेलं आहे ते मेहरबान कोर्टाने ग्राह्य धरलेलं आहे आणि जी कन्व्हिक्शन झालेली होती त्याला स्टे दिलेला आहे अपील पेंडिंग असेपर्यंत. नाही, मात्र सर प्रकरण बघितलं तर 30 वर्ष जुनं होतं. नाशिकच्याच न्यायालयाने 2 वर्षाची शिक्षा दिली. युक्तिवाद झाला, थोडा वेळ म्हणजे काही दिवस गेले आणि परत त्याला स्थगिती आली. संविधानामध्ये आपल्याला अधिकार दिलेला आहे की एखाद्या कोर्टामध्ये मला जर शिक्षा झाली तर मी त्या शिक्षेच्या विरुद्ध अपील दाखल करणे. त्या अधिकाराचा वापर करून ॲडव्होकेट कोकाटे आणि त्यांच्या बंधूंनी हे अपील दाखल केलेलं आहे. त्यामुळे ट्रायल कोर्टाने शिक्षा दिली म्हणून अपील दाखल करायचं नाही असं होत नाही. आता अपीलामध्ये जे आम्ही मुद्दे मांडलेले आहेत ते मात्र सेशन्स कोर्टाला आत्ता तरी ग्राह्य धरलेले आहेत आणि शिक्षा योग्य नाही म्हणून त्याला स्टे द्यायला पाहिजे असं एक मत मेहरबान कोर्टाने म्हणून ते स्टे दिलाय. सर, याबाबत ज्या याचिका आहेत त्या 3 दाखल झालेल्या होत्या, त्याबाबत काही निर्णय झाला? आतापर्यंत वेगवेगळ्या ज्या याचिका दाखल झालेल्या आहेत त्या सगळ्या रद्द झालेल्या आहेत. त्यामुळे त्याच्याबद्दल निर्णय पुढे काहीच नाही होणार. आणि साधारण हे जी स्थगिती आहे ती कधीपर्यंत कायम राहील? कारण की जर निकाल यायला 30 वर्ष लागले तरी स्थगिती कधीपर्यंत राहू शकते? आता अपील जेव्हा किंवा फायनली चौकशी होईल त्याची, असं गृहीत धरूया आपण की 6 महिन्यात होईल, वर्षभरात होईल, तोपर्यंत ही स्थगिती आहे. आणि तोपर्यंत माणिकराव कोकाटे यांची आमदारकी आणि मंत्रिपद हे शाबूत राहील. सेक्शन 8(3) बाधा तोपर्यंत येणार नाही जोपर्यंत स्टे कायम आहे. तुमचं याबाबत काही माणिकराव कोकाटे यांच्याशी बोलणं झालं का? कोर्ट हॉलमधून बाहेर पडल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी गराडा घातल्यामुळे माझं अजून काही त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही. परंतु त्यांना निरोप गेलेले असणारच आतापर्यंत. आपल्या माध्यमातूनही त्यांना कळलं असेलच. सर, एक शेवटचा प्रश्न. तुम्हाला खरंच वाटतं का की माणिकराव कोकाटे यांना न्याय म्हणजे स्थगितीच्या माध्यमातून मिळाला? न्यायदेवता त्याच्यासाठी आहे. मी फक्त वकील आहे, त्यांची बाजू मांडण्याचं माझं काम आहे. त्यामुळे मला खरं काय वाटतं, खोटं काय वाटतं हे मी सांगू शकत नाही. नक्कीच. खरं तर माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली. अविनाश भिडेचे वकील आहेत, माणिकराव कोकाटे यांच्या बाजूने ते लढले आणि त्यांच्या शिक्षेला 2 वर्षाच्या या शिक्षेला आज स्थगिती मिळाली. मी किरण नाईक, लोकमत.com साठी नाशिक.